रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ एक गाव एक संघ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि स्पर्धेमध्ये जिल्ह्यात आपण प्रथमच चषक पाहतोय. जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला चषक दिला जातोय, तो चषक त्या चषकाची प्रतिकृती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर साठी एक गिफ्ट हॅम्पर अर्थात वायुसूत कम्युनिकेशन सेंटर मालवण यांच्याकडनं आकर्षक मनगटी डिजिटल घड्याळ. तर त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मयूर स्पोर्ट कट्टा यांच्याकडनं प्रत्येकी आकर्षक टी शर्ट. तर त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. सामना जसं सुरू होईल अर्थात नाणेफेक होतंय, नाणेफेक जिंकतोय आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघ. आर्या स्पोर्ट वायरी निर्णय फिल्डिंग की फलंदाजी. आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, ज्याला नशिबाची साथ मिळते. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे घरच्या मैदानावरती महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ. सामना जसा सुरू होईल आपण आवाज ऐकूया, आमचे साथी युवा समालोचक श्री विशाल फाटक यांचा आवाज. धन्यवाद प्रदीप देऊलकर सर. दरम्यान या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील चाललेला अंतिम सामना वायरी बनाम महापुरुष रेवतळे यांच्यात नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल वायरी संघाच्या बाजूने लागतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय मैदानावर आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो महापुरुष रेवतळे संघाला. निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानात रंगतोय. महापुरुष रेवतळे संघाची सलामीची जोडी मैदानात पावलं टाकताना दिसत आहेत आपल्याला. सुनील मालवणकर आणि त्याच्या साथीला नितेश मांजरेकर. आर्या स्पोर्ट वाहिरी संघाच्या बाजूनं पहिलं षटक घेऊन येतोय राज तोडणकर. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय आर्य स्पोर्ट संघाचे कर्णधार विशाल लुडबे. मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय
अंतिम सामना दरम्यान या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम सामन्याला सुरुवात होते आर्या स्पोर्ट वायरी बनाम महापुरुष रेवतळे यांच्यात. दरम्यान सामन्याला सुरुवात होते षटकातील पहिला वहिला चेंडू सामना करेल तो सुनील मालवणकर. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न असफल होतोय सुनील मालवणकर याचा. चेंडू जातोय तो निर्धाव. पहिला चेंडू राज तोडणकर याचा. एक आक्रमक फलंदाज सुनील मालवणकर स्ट्राईकवर दिसतोय आपल्याला. आपल्या घरच्या मैदानावर फलंदाजी करतोय. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल सुनील. सुरेख फटका निघतोय सुनील मालवणकरच्या बॅटमधनं. एक धाव दोन मैदानात पूर्ण होते. एका धावेने मात्र संघाचा आणि स्वतःचं खातं खोलतोय तो सुनील मालवणकर. हॅलो हॅलो बदल. क्षेत्ररक्षणात बदल होता दिसतोय. राजाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल मितेश. सुरेख फटका मितेशच्या बॅटमधनं निघतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू थेट सीमा पार होतोय. उत्तुंग षटकार निघतोय मितेश मांजरेकरच्या बॅटमधनं. या 6 धावेने मात्र धावसंख्येत पडते. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती मितेश याने आणि आपल्या संघाला एकाती विजय मिळवून दिला होता तो मितेश आणि सुनील मालवणकर याने. राज तोडणकरच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल मितेश. एका षटकारानिशी खेळतोय मैदानावर. अंतिम सामना चालू आहे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील चाललेला हा अंतिम सामना. पुन्हा एकदा सुरेख फटका हलक्यातीने घेऊन काढलाय. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावीसाठी धावतोय. 2 धावा धावून मैदानात पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन म्हणावं लागतंय सुनील मालवणकर आणि मितेश याच्यात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या पोचते ती. हॅलो धावसंख्या पोचते ती 9 या धावसंख्येवर. राज्य तोडणकरच्या षटकातील पुढचा चेंडू. यावर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हलकीशी बॅटची कट घेते. घोषित क्षेत्रात चेंडू विसवतोय. पंच 2 धावांची खुणा करतायत. या 2 धावेने मात्र लेगची खुणा होते आणि घोषित स्वरूपाच्या 2 धावा. या 2 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या पोचते ती 11 या धावसंख्येवर. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय महापुरुष रेवतळे संघ आपल्या घरच्या मैदानावर. राज्याच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल मितेश. पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय मितेशच्या बॅटमधनं. चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग गगनचुंबी षटकार निघतोय. दुसरं षटकार निघतोय मितेशच्या बॅटमधनं राज तोडणकर याच्या गोलंदाजीवर. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा महापुरुष रेवतळे संघाच्या गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय आर्या स्पोर्ट संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. पंच 2 धावांची घोषणा करतायत. पहिला चेंडू सुनील मालवणकर घोषित क्षेत्रात विसवतोय. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या पोचते ती
19 धावसंख्येवर. ओमकार याच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल सुनील. पुचूर एक फटका सुनील याच्या बॅटमधून निघतोय. चेंडू जातोय सीमा पार. उत्तुंग षटकार ठोकतोय सुनील मालवणकर. या 6 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या पोहोचतोय ती. थँक्यू रिजे. धावसंख्या पोहोचते 25 धावसंख्येवर. षटकातील पुढील चेंडू सामना करेल सुनील. पुन्हा एकदा सुरेख फटका सुनीलच्या बॅटमधला निघतोय. बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार तो सुनील मालवणकर याच्या बॅटमधला निघतोय. या 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 31 धावसंख्येवर. महागडे षटकाकडे वाटचाल करताना दिसतोय गोलंदाज ओमकार. सुरेख फलंदाजी होते फलंदाज सुनील मालवणकर याची. एक आक्रमक फलंदाज सुनील मालवणकर आपल्या घरच्या मैदानावर सुरेख फलंदाजी करतोय. षटकारांची आतषबाजी करतोय. अंतिम सामन्यात या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सुनील मालवणकर याचा असं पलटतोय. चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 31 धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर निर्धारित 5 षटकांचा सामना रंगतोय मैदानावर. अंतिम सामना महापुरुष रेवतळे बनाम वायरी यांच्यात. पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय. सुनीलच्या बॅटमधनं 1-2 पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावीसाठी धावतोय. 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या पोचते ती बिनबाद 33 धावसंख्येवर. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय सुनील. 2 षटकारांशी खेळतोय मैदानावर. षटवी चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. दरम्यान षटकाची सांगता होते. 2 षटकाचा खेळ ते समाप्त होतोय. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो महापुरुष रेवतळे संघ. बिनबाद 33 धावा जमवतोय. या पुढील समालोचन करतायत आमचे साथी समालोचक रोहन कदम. जाऊयात पुन्हा एकदा मालवणी केंद्रावरना. रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ स्पर्धेचा चौथो अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातलो अंतिम सामनो अर्थात फायनलचा सामनो. निश्चितपणाने या अंतिम सामन्यात काय होतं ह्या देखील बघणं गरजेचा. पहिल्या चेंडू पासून दूर काढूक सुरुवात केलो होतो सुनील मालवणकर आणि नितेश मांजरेकरने. दुसरी धाव घेऊचो प्रयत्न. यावेळेस मात्र ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रन आउट का तिकीट कन्फर्म निकाला. ज्या नितेशच्या बॅटमधनं आपणाक 2 मोठे षटकार बघूक मिळाले होते तो नितेश अति घाई संकटात नाही. डीजे बॅक टू द पॅव्हेलियन. जाने का नाही मात्र हय न बोलवताच धावत गेलो आणि निश्चितपणे आपटान मेलो असं म्हटलं तरी बॅटराचा नाय. न्यू बॅटर आपल्याला बघूक मिळतलो रिचर्ड डॅनिस. माफ करा डॅनिस. मोठो फटको सुनील मालवणकरच्या बॅटमधनं निघालेलो. ब्रँडेड षटकार डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट डोंगरार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. बघता बघता तिसरा षटक प्रगतीपथावरती आणि धाव संख्या तब्बल 40 धावांवरती. म्हणजे मुगडान रिच काढणं म्हणजे काय, कुळीत उपडी करणं म्हणजे काय, फाव कुटणं म्हणजे काय आणि पाटीर वळ काढणं म्हणजे काय, या सगळा आपणाक महापुरुष रेवतळ्याच्या या बॅटर जवांना भोग मिळाला. सुरुवातीक नितेश मांजरेकर देखील आग खाऊन इंगळे वक्ताना आपणाक भोग मिळालो, मात्र त्याची अति घाई झाली आणि त्याला संकटात घेऊन गेली. पुढचो चेंडू पुन्हा एकदा राज तोडणकर बॉलिंग मार्कवरती. सुनील मालवणकर साठी आजच्या दिवसात आपणाक पंच म्हणून काम करताना भोग मिळतले. मंगेश धुरी सरांचो नो चो इशारो, माफ करा 2 धावा, घोषांकित स्वरूपाचे 2 धावा. या 2 धावांनिशी धाव संख्या देखील वधारतली. धाव संख्या होतली तब्बल 42 धावांवरती. शिखर धवनचो जर्सी क्रमांक 42 त्याची आठवण करून देणारी धाव संख्या. पुढचो चेंडू यावेळी मोठो फटको लॉंग लेग क्षेत्रात, घोषांकित क्षेत्रात, अर्थात 2 धावा हे निश्चित स्वरूपाचे. जर आपण या मैदानाचा विचार केलो तर निश्चितपणानं स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगच्या पाठी आणि एका बाजू कव्हर पॉइंटच्या पाठी पूर्णपणे घोषांकित क्षेत्र, या क्षेत्रात जर तुम्ही मारलात तर तुमका जास्तीत जास्त 2 धावा मिळतील, कमीत कमी 1च धाव मिळात. बघता बघता तिसरा षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 4 चेंडवांचा खेळ समाप्त झालो. पहिल्या चेंडवावरती धाव बाद, दुसऱ्या चेंडवावरती मोठो षटकार भोग मिळालो, तिसऱ्या चेंडवावरती 2 धावा आणि चौथ्या चेंडवावरती 2 धावा. धाव संख्या पोहोचली 44 धावांवरती. निश्चितपणानं एक आक्रमक दर्जाची फलंदाजी आपणाक भोग मिळाली, मात्र त्यानंतर दिशा मात्र भरकाटताना भोग मिळाली. राज तोडणकर पंजाब टू हरियाणा जाणारो चेंडू, वाशी टू काशी जाणारो चेंडू आपणाक भोग मिळालो आणि निश्चितपणे ह्यो सामनो देखील आपणाक बघूक मिळतलो. रेवतळा टू वायरी म्हणजे ह्यो चेंडू रेवतळा ते वायरी जातलो असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही. जो चेंडू पुन्हा एकदा राजचो सुनील साठी, यावेळेस ताकद नजाकत एलिमिनेशन. चेंडू इलो होतो सुनील मालवणकरच्या बॅटच्या स्लॉट मध्ये, ते का डिपॉझिट केलं गेलो वाईड इज लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. एक मोठो फटको, या मोठ्या फटकाच्या सहाय्याने धाव संख्या देखील वधारताना आपल्याला भोग मिळाली. धाव संख्या पोहोचली तब्बल 52 धावांवरती. आणि वाईड म्हणून घोषित केला. शाहरुख खानची पोज किरण, मात्र यावेळी किरण नाही तर राज तोडणकर असा बॉलिंग मार्क वरती. राजने आतापर्यंत 5 चेंडू टाकले, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पंचांनी यावेळी एकच हात वरती केलो. नो चेंडू, फ्री हिटची खून देखील केली गेली. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचो चेंडू फ्री हिट. आणि अण्णा फ्री हिट म्हणजे काय तर बॉलरच्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे फ्री हिट असा म्हणावया. कारण हे चेंडू किती चांगलो टाकलो आणि बॅटर जर आउट झालो तरी तो नॉट आउटच असतो, आणि नॉट आउट असलो तरी नॉट आउटच असतो. म्हणजे नोची शिक्षा ही किती म्हणान देवची. यावेळी मात्र सुनील मालवणकर सारख्या बॅटरला निर्धाव चेंडू, फ्री हिटचो चेंडू निर्धाव. बघता बघता झाली तिसऱ्या षटकाची सांगता. तिसऱ्या षटकाच्या सांगतेखेरीज धाव संख्या ही आपणाक भोग मिळतली 53 धावा. निश्चितपणानं चांगली सुरुवात. तोपर्यंत ऐकूया डीजे वरती सुमधुर गाणा. धन्यवाद धन्यवाद डीजे. बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक कोट्यातला पहिला, सांघिक कोट्यातला चौथा षटक घेऊन ज्या राजवरती विश्वास दाखवला होतो त्याच्या पाठवर वळ काढले गेले आणि त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लावण्यासाठी मालवणचो कॅप्टन कुल विठ्ठल कवटकर
यावेळी मात्र काय होताला ह्या देखील बघणं गरजेचा. विठ्ठलचो पहिलो चेंडू डॅनिश साठी. पहिलो चेंडू निर्धाव प्रकारचो चेंडू. थोडीशी उसळी घेणार होतो, बॅटचो बॉलचो काही संपर्क झालो नाही. निर्धाव प्रकारच्या चेंडूची सांगता. आणि जर बघूक गेला तर समोर असलेल्या वायरी संघासमोर जर टार्गेट ठेवचा असाल तर 5 षटकात तब्बल 70 ते 80 धावा कुठना ह्या गरजेचा. आणि त्या प्रकारे आक्रमक फलंदाजी करताना आपण बघू घेतले महापुरुष रेवतळ्याचे हे बॅटर. यावेळी धावबाद करूची नामी संधी, मात्र संधी गमावली गेली. एक धाव मात्र मिळतली. या धावेन निश्चितपणे स्ट्राईक यांच्या दिशेने मोठे फटके मारण्यात तरबेज तराईत आणि आक्रमक असणारो सुनील मालवणकर स्ट्राईक यांच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघू मिळतलो. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूतले 2 पाटीर जरी वळ काढले तरी धाव संख्या भर घेताना आपण बघू मिळतली. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने प्रहार करूचो प्रयत्न, मात्र बॅटची इनर एज म्हणजे चायना कट म्हणायचा लागत. आणि चायना कट कशासाठी तर चायना कट म्हणजे काय तर या कटला लागल्यानंतर चेंडू एकतर बाउंड्री तरी जाऊ शकता, नाहीतर चेंडू टर्म्सात तरी जाऊ शकता. म्हणजे तुम्ही आउट होऊ शकता, त्याची गॅरंटी नसता. आणि ज्याची गॅरंटी नाही त्या मेड इन चायना असा म्हटला जाता, म्हणून त्याला चायना कट म्हटला जाता. यावेळी उसळी घेणारो चेंडू, मात्र मर्यादेत असणारो चेंडू. निश्चितपणे विठ्ठल कवटकरने आपल्या हाती चेंडू घेतलो आणि धावांवरती अंकुश लावलो. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. उर्वरित असलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती किती धावा मिळतील ह्या देखील बघणं गरजेचा. मोठो फटको बघता बघता झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होतली की ना ह्या देखील बघणं गरजेचा. झेल झाली मात्र जम निगदान. 2 क्षेत्ररक्षक झेलवरती इले आणि झेल मात्र सुटली. दोघांची शेती मिळान केली माती. दोघही बसले रांदीत आणि ढोरा गेली पांदीत असा म्हटलं तरी वावग्या ठराचा नाही. आणि बघता बघता 2 धावा देखील मिळाले. म्हणजे झेल सुटली आणि 2 धावा मिळाले. म्हणजे बैल गेलो तो गेलो आणि जाताना न वाहताचो कासरो घेऊन गेलो असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही. आणि सुनील मालवणकरला मिळालेला जीवदान म्हणजे एका मारूक दिला कुटी तर तो आपली उभी करतो मट्टी असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही. यावेळी स्लोवर पद्धतीचो चेंडू, मोठो फटको, मात्र झेल उडावली. यावेळी 3 क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल होतली की नाही यावेळी मात्र योग्य तो ताळमेळ. माझी शेती मीच करतलंय असा काहीतरी सांगून गेलो आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख असो झेल टिपलो. सुनील मालवणकर बॅक टू द पॅव्हेलियन विथ डीजे. मिळतलो साई हळदणकर. या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा महत्वपूर्ण एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे सुनील मालवणकर हेंका पॅव्हलिनचो रस्तो दाखवला गेलो. आणि धाव संख्या जर आपण बघितली तर 56 धावा. अब तक 56. नाना पाटेकर सरांचो पिक्चरची आठवण करून देणारी धाव संख्या. आणि एक म्हण ती सगळ्यांना माहित असली, आपणाक जर कोणी अडवून दाखवला तर तुझ्यासारखे 56 बघितले म्हणून आपण सांगतो. त्या 56 ची आठवण करून देणारी संख्या. अमोल बॉलिंग मार्क वरती त्या अमोलने जी कॅच घेतली होती. न्यू बॅटर साई हळदणकर. क्षेत्ररक्षणात बदल होताना आपल्याला बघू मिळतलो. स्ट्राईक यांच्या दिशेने डॅनिश आणि डॅनिश बरोबर साई. धाव संख्या 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस महत्वपूर्ण 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. पुढचो चेंडू अमोलचो डॅनिश साठी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला गेला आणि बघता बघता एक धाव तर निश्चित स्वरूपाची एकेरी धावेचा दुहेरी धावेत रूपांतर केला गेला. या 2 धावांनिशी धाव संख्या देखील वधारली. धाव संख्या पोहोचली 58 धावांवरती. एक चांगली सुरुवात म्हणायची लागतली, पण सुरुवातीक वाटला होता पहिल्या 2 षटकात तब्बल 40 रन होते.
तेव्हा म्हटला होता की तब्बल 100 गाठली जायत, मात्र ही 100 घ्यायची 80 पार करताना मुश्किल वाटायला लागले. आणखीन एक मात्र मोठो फटको मारतो प्रयत्न होतो, फटको फसलो. यावेळी धावबाद करण्याची नामी संधी. पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने वरती, माघारी परताचा लागताना डॅनिस बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट मधली आत्महत्या विथ डीजे. फॉरेनकरांचो जावय अर्थात नेव्हिल गोन्साल्विस. बॉलिंग मार्क वरती अमोल तिसरो चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती मोठो प्रहार, बघता बघता चेंडू झालो फरार. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. डीजे. पुढचो चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मोठो फटको मारूचो प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलो. 4 चेंडवांचो झालो खेळ समाप्त. या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 8 धावा खर्च केले गेले. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंवरती काय होतं ह्या देखील बघणं गरजेचा. फॉरेनकरांचो जावय अजूनही नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेन. ते का एक जरी चेंडू भेटलो तर निश्चितपणान मोठो फटको मारण्यात तरवेज असणारो फॉरेनकरांचो जावय स्ट्राईक एंडच्या दिशेने जाताना बघू मिळालो. धाव संख्या 64 वर अडकण पडलेली. आणि मी म्हटल्याप्रमाणे स्ट्राईक तर मिळाली, मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर मोठो फटको बघू मिळात काय. तो ह्योच नेव्हिल गोन्साल्विस ज्यांनी मालवणच्या लेदर क्रिकेट स्पर्धेत तब्बल एका षटकात 35 धावा कुटले होते. मात्र यावेळी काय होतला ह्या देखील बघणं गरजेचा. नेव्हिल या षटकातलो शेवटचो चेंडू. अमोल बॉलिंग मार्क वरती. क्षेत्ररक्षणात बदल. काय होतला, काय घडतला, काय बिघाडतला ह्यो शेवटचो चेंडू ठरवतलो. कारण कंपल्सरी चेस येणारी प्रत्येक धाव ही महत्वाची असतली. मोठो फटको जेल उडावली, मात्र हे 6 धावा. म्हटलं होतंय फॉरेनकरांच्या जावयाक जर स्ट्राईक मिळाली तर चेंडू फॉरेनला जातलो. तसो चेंडू गेलो फॉरेनला. बघता बघता धाव संख्या पोहोचली तब्बल 70 धावांवरती. 70 ना, 71 धावांची असलेली आवश्यकता. मात्र हे 71 धावा कशारित्या पूर्ण केले जातील की 70 धावांचं संरक्षण केलं जातला. यासाठी मायक्रोफोन वरती आवाजात बदल होणं हा तेवढाच गरजेचा. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आपल्यावर जोडले जातले सर प्रदीप देऊलकर सर. तोपर्यंत या स्पर्धेतना मी कायमची रजा घेत आहे. धन्यवाद. आणि माझ्यासारख्या समालोचकाक आपण इकडे संधी दिलात त्याबद्दल उमेश चव्हाण, रुपेश कललकर मित्रमंडळ आणि खास करून पायस अल्मेडा आणि नेव्हिल गोन्साल्विस यांचे लाख लाख आभार. धन्यवाद.
धन्यवाद रोहन कदम, धन्यवाद विशाल पटक. नमस्कार. महापुरुष रेवतळेच्या मैदानावरनं या अंतिम सामन्यादरम्यान आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. याची देही याची डोळा, अर्थात 71 धावांचा पाठलाग करावा लागेल तो 5 षटकांमध्ये. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो. तो नवीन इतिहास या मैदानावरती घडेल की विजयाचा रथ हा असाच चालू ठेवत महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ या अजिंक्य पदावरती आपला शिक्कामोर्तब करेल. एका बाजूला महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघ, ज्याने नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, अर्थात फलंदाजीमध्ये पाहिलं तर सुनील मालवणकर, ज्याचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याच्या फलंदाजीच्या जोरावरती एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील मालवणकर वैयक्तिक 35 धावा, नितेश मांजरेकर 18 धावा, डॅनिस फर्नांडिस 3 धावा, साई 6 धावा आणि नेव्हिल 6 धावा. राईट अप ओव्हर द विकेट पायस यावेळी सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू, अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे, सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघासाठी. 1 धावफलकावर नाममात्र. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू, सलामीची जोडी आपण पाहतोय, बिनीची जोडी, विशाल लुडवे आणि त्याच्या साथीला तेजस लुडवे, डावखुरे शैलीचा फलंदाज. अर्थात या संघाचा आधारस्तंभ, संकटमोचक म्हणून म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशाल लुडवेवरती मोठी जबाबदारी असेल आणि विशाल लुडवे सारखा जर फलंदाज या मैदानावरती स्थिरावला तर नक्कीच या धावांचा पाठलाग आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाकडनं होऊ शकतो. मधली फळी पाहिली तर विठ्ठल कवटकर, विनय दुरी हे 2 खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अर्थात क्षेत्ररक्षण डीप पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे स्वीपर कव्हर वरती लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. आडव्या बॅटने चेंडू भिरकावून दिला जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे अखूट टप्प्याचा चेंडू होता. अर्थात शॉर्ट पुलचा फटका, एक देखना फटका विशाल लुडवेच्या बॅटमधनं निघताना दिसतोय. 7 धावा नाममात्र, 71 धावांचा पाठलाग करताना. मिस्टामिक फटका, अर्थात चेंडू जमिनीला गरंगत येतोय. शॉर्ट मिड विकेट वरती गोलंदाज पायस सलमेडा जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे आणि एकेरी धाव संख्येने बिनबाद 8 धावा, 71 धावांचा पाठलाग करताना. 71 धावांचा पाठलाग नसेल, अर्थात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल या सामन्यामध्ये आपल्याला हे उत्तर मिळेल आणि विजेता संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो चषक असतो त्याची प्रतिकृती या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. अर्थात या स्पर्धेचा दावेदार कोण जिंकेल, टायटल कोणाच्या हाती उंचावलं जाईल, फेसबुक व्हॉट्सअप वरती, इंस्टाग्राम वरती कुणाचा फोटो हा या चषकासोबत अपलोड होईल हे पाहणं औत्सुक्यच राहील. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती नाममात्र 8 धावा, 71 धावांचा पाठलाग करताना. तेजस यावेळी डावखुरा शैलीचा फलंदाज. यावेळी गोल्डनवरचा चेंडू, अर्थात चेंडू थेट विसावला जातोय तो सुनील मालवणकर याच्या हातामध्ये. तेजस लुडवे, अर्थात तेजस एक्सप्रेस सारखी धावसंख्या उभी करावी लागेल ती तेजसला. विशाल लुडवे जाऊन कानमंत्र देतोय. अर्थात चर्चा विनिमय झाल्यानंतर तेजस कशा प्रकारे पवित्रा घेतोय हे पाहणं औत्सुक्यच राहील. रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपण पाहतोय. याची देही याची डोळा, अर्थात कानमंत्र यशस्वी ठरताना दिसतोय. वाईड एज लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे
A and J. Saurabh J. थँक्यू. दोन्ही खेळाडू एकमेकांचे कच्चे दुवे नक्कीच हेरत असतील आणि हेच कुठंतरी कच्चा दुवा हेरत बिनबाद 22 धावा धावफलकावर 71 धावांचा पाठलाग करताना सडेतोड उत्तर म्हणावं लागेल. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतोय विशाल लुडवे आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू थोडीशी घाई करतोय विशाल लुडवे. खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, तो प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. कमबॅक करतोय गोलंदाज डॅनिस फर्नांडिस आपल्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली बिनबाद 22 धावा 71 धावांचा पाठलाग. 71 धावांचा पाठलाग नसेल या स्पर्धेचं टायटल ज्या संघाच्या हातामध्ये पडेल. यावेळी मिसटायमिंग फटका. चेंडू जातोय लॉंग लेग वरती. घोषित स्वरूपाची एकेरी धाव निघेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 23 बिनबाद धावफलकावरती. सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी केली सुनील मालवणकरच्या फलंदाजीचा झंझावात ज्या जोरावरती 70 धावा धावफलकावरती आणि 71 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत समीकरण येत आहे. येणारे 23 चेंडू बनवायचे आहेत 48 धावा. 23 चेंडू 48 धावा हे विजयाचं समीकरण असेल. 20 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असेल. अर्थात हे समीकरण सोपं होईल की अवघड केलं जाईल गोलंदाजांकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी इनसाइड आउट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. साह्याने सांघिक धावसंख्या बिनबाद 29 धावा धावफलकावरती. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा दाखवतोय विशाल लुडवे नावाचा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. दिशा बदलली परिणाम तोच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे. साई हळदांडर येतोय झेल खाली आणि साईच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. पहिला गडी बाद होतोय. जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय पायस सालमेडा नावाचा गोलंदाज आणि ही भागीदारी ब्रेक करतोय. पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल महापुरुष रौतळे क्रिकेट संघासाठी. डीजे.
महत्वाची जागा वन डाऊन या पोझिशन वरती आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाकडनं, अर्थात विठ्ठल आणि विशाल ही जोडी जमली तर टायटल नक्कीच दूर नसेल. अर्थात दुसऱ्या बाजूने विचार केला, नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर हे दोन महत्वाचे गडी जर विकेट घेण्यात यशस्वी ठरला महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ, तर आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाला पिछाडीवर लोटू शकतो. अर्थात क्रिकेट सड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ. राईट आर्म ओव्हर द विकेट, पायस अल्मेडा बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, घोषित स्वरूपाची एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 1 बाद 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 निर्धारित 5 षटकांचा सामना, 71 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाकडनं. यावेळी हलक्यात आणि चेंडू स्टिअर केला जातोय, चेंडू जातोय गलीच्या दिशेने. नेव्हिल याला मात्र चेंडू जोपर्यंत ताबा मिळवेल एकेरी धाव घेण्याची संधी. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एका बाजूने हल्ला चढवतोय विशाल लुडवे, तर दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न विठ्ठल कावटकर कडनं. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 बाद 39 धावा धावफलकावरती. अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी. आखोटप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी विशालला रोखणं थोडंसं कठीण होऊन बसतंय रेवतळे क्रिकेट संघाला. डीजे गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू विशाल मात्र ते मिशन फत्ते करेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवायचा होता, अर्थात संपर्क अचूक होत नाही. चेंडूची बॅट कडा घेताना दिसतोय, अर्थात यष्टीरक्षक नेव्हिलच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली ती 1 बाद 45 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल अजिंक्यपद पटकावण्यासाठी आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाला. यावेळी दबाव पाहायला मिळतोय, दबावामध्ये लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय पायस अल्मेडा. अतिरिक्त स्वरूपात बोनस स्वरूपात धाव बहाल होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर. 46 धावा. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका, चेंडू येतोय मिड ऑफला. लॉंग ऑफवरनं नितेश मांजरेकर जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 47 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण येत आहे. शेवटची 2 षटकं, येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 24 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. विशाल लुडवे जर या सामन्याचा मॅच फिनिशर बनला तर सन्मान श्री अमोल गावकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 ताकदवान संघ, बलाढ्य क्रिकेट संघ, आतापर्यंत प्रवास सुरू राहिला. आतापर्यंत दोन्ही संघ हे विजयी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पराभव कोणाच्या नशिबी लिहिलेला असेल, कुठचा संघ हा अपराजित असेल आणि कुठच्या संघाला पराभवाचा धक्का या सामन्यामध्ये बसेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय, अर्थात वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अमित हळदणकर हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाकडनं. स्ट्राईक एंडला विशाल लुडवे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखोटप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. सुनील मालवणकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल धाव सुसाट पाहायला मिळत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. कित्येक वर्ष पाहतोय विशाल लुडबेकडे शारीरिक तंदुरुस्ती, आणि क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची असते. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 49 धावा. विजयाचं समीकरण 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडूवरती उत्कंठा वाढत जाणारी असेल या सामन्यामध्ये. सामना कोण जिंकेल युट्यूबच्या माध्यमातून नजरा खेळल्या असतील या सामन्यावरती. कुणाच्या हातामध्ये ही ट्रॉफी उंचावली जाईल.
राईट अप ओव्हर द विकेट. सरप्राईज गुड लेंथ वरचा हा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. उत्तर नमतं विशाल लुडबेकडे, अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. चेंडू जसे निर्धाव होतील दबाव वाढत झाली आर्या स्पोर्ट वायरी संघावरती. धावा निघाल्या तर दबाव वाढेल महापुरुष रेवतळे क्रिकेट संघावरती. 10 चेंडू 22 धावा. आखोटप्याचा चेंडू बदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू भिकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे वैयक्तिक 43 धावांवरती खेळताना दिसतोय. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 बाद. अब तक 56. 56 रन्स लॉस ऑफ बाय 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर प्रोग्रेस. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट अमित हळदणकर. हो यावेळी चेंडू उजव्या यष्टीवरती थोडासा खाली राहतोय. अर्थात गती नव्हती या चेंडूवरती. कल्पक बुद्धीने गोलंदाजी करताना दिसतोय. आपलं कौशल्य पणाला लावतोय अमित हळदणकर आणि हे अत्यंत गरजेचं असेल महापुरुष रेवतळे क्रिकेट संघासाठी. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उसळतोय. अर्थात पाहावं लागेल या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू म्हणजे फ्री हिटची नामी संधी असेल ती विशाल लुडवेला. एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने 1 बाद 57 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. हे 2 चेंडू महत्वपूर्ण असतील अमित हळदणकरच्या गोलंदाजी. जर मॅच फिनिश केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक मिळू शकतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आणि समीकरण येत आहे 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. सामना समाप्त केला, सामना फिनिश केला तर सन्मान श्री अमोल गावकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी चेंडू खाली राहतोय. अर्थात 2 चेंडू निर्धाव गल्ले जात आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अमित हळदणकरची. समीकरण येत आहे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. अजूनही मैदानावरती संघर्ष लढाई पाहायला मिळत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा प्रयत्न असेल तो विशाल लुडवेचा. 6 चेंडू 14 धावा. सामना कोण जिंकेल अजूनही चित्र स्पष्ट होत नाही. दोन्ही संघांना समान संधी असेल. 50-50चा मौका. मात्र शेवटचं निर्णायक षटक महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय आणि या 6 चेंडू 14 धावांचा बचाव केला त्या नावाची चर्चा होईल वर्षाचे 365 दिवस. शेवटचं षटक विचार विनिमय होतोय महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाकडनं. घरच्या मैदानावरती अंतिम सामना खेळतोय आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघ. आकर्षक ट्रॉफी ही रेवतळेमध्ये राहील की वायरीमध्ये जाईल. आज वायरी गावाचं लक्ष युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेवरती असेल आणि दुसऱ्या बाजूला असंख्य प्रेक्षकांचा पाठिंबा असलेला महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ घरच्या मैदानावरती लढत देतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जो गोलंदाज असेल ज्या गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला तर सन्मान श्री अमेय मांजरेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही बाजूला दबाव पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला एक विशाल लुडे, दुसऱ्या बाजूला विठ्ठल कवटकर. दोन्ही फलंदाजांकडे गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळत आहे
आणि कित्येक स्पर्धांचा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक हाताळण्यासाठी अखेरच्या क्षणी शिक्कामोर्तब केलाय. नेव्हिल याच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केला गेलाय. 6 चेंडू 14 धावा. बचाव होईल की यशस्वी पाठलाग होईल या सामन्यामध्ये? प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण प्रश्न आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चॅम्पियनचा. एकदम खचाखच भरलेलं मैदानावरती पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती आमचे लाडके प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आपला काम धंदा व्यवसाय सगळं सोडून आज महापुरुष रेवतळेचं मैदान गाठलं आणि ही क्रिकेटची मेजवानी. पंचांच्या डाव्या साईडने राईट हॅम ओव्हर द विकेट. नेव्हिल सज्ज होतोय. पहिला चेंडू, या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक देतोय. अर्थात आतापर्यंत ज्यांनी आक्रमण केलं त्याच्याकडे स्ट्राईक सुपूर्द करतोय विठ्ठल कवटकर. विजयाचं समीकरण येत आहे. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके निघाले, चॅम्पियन बनू शकेल आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघ. आणि 3 चेंडू जर निर्धाव फेकले तर मात्र महापुरुष रेवतळे क्रिकेट संघ या स्पर्धेचा चॅम्पियन बनू शकतो. वैयक्तिक 43 धावांवरती फलंदाजी करतोय विशाल लुडवे. विराट कामगिरी म्हणावी लागेल आतापर्यंत. एक हाती किल्ला लढवतोय आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाचा. 5 चेंडू 13 धावा. दबाव दोन्ही खेळाडूंवरती असेल, नेव्हिल आणि विशाल लुडवे. दबावामध्येच तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागेल. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी गुळलेंथवरचा चेंडू थेट विसावला जातोय. अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. चेंडू जसे निर्धाव गणले जातील दबाव वाढत जाईल आर्या स्पोर्ट वायरी संघावरती. आणि धावा निघाल्या तर तोच दबाव महापुरुष रेवतळे संघावरती पाहायला मिळत आहे. 2 बलाढ्य ताकदवान संघांमध्ये ही लढत, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज. यावेळी सुंदर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू फिरकावून दिला जातोय विशाल लुडवेच्या बॅटमनना. विशाल ब्रँडेड षटकार डीजे. काय घडेल, कुठचा संघ जिंकेल, वायरी की रेवतळे? यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू डावेष्टीवरती पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव असल्याचा निर्वाळ येतोय पंचांकडनं. जर विशाल लुडवेने 1 चेंडू 6 धावा षटकार ठोकला तर सन्मान श्री हरी खोबरेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक, अमोलजी गावकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे विशाल लुडवे 2000 रुपयांचा मानकरी ठरेल. मात्र या 2000ला महत्व नसेल तर महत्व असेल प्रथम क्रमांकाची ट्रॉफी 20,000 रुपये.
आतापर्यंत दोन्ही संघ 10-10 हजाराचे मानकरी आहेत, मात्र 20,000चा मानकरी कोण ठरेल? आणि हा 20,000चा चेंडू असेल नेव्हिलचा, शेवटचा चेंडू 6 धावा आणि हा एक चेंडू 20,000च्या समान असेल. सामना रंगतदार स्थितीत, हृदयाचे ठोके वाळवणारा सामना कोण जिंकेल? आर्या स्पोर्ट वायरी की महापुरुष रेवतळे? महापुरुष रेवतळे की आर्या स्पोर्ट वायरी? अजूनही निकाल अस्पष्ट. दोन्ही संघांना समान संधी. मोठा फटका निघाला. विशालची विराट कामगिरी. वर्षाचे 365 दिवस विशालचं नाव लक्षात राहील. जर चेंडू निर्धाव टाकला तर लोकांच्या मनामध्ये नेव्हिलचं नाव लक्षात राहील. हरी खोबरेकर आणि अमोलजी गावकर यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक. एक चेंडू 6 धावा. सामना काय रंगलाय. पैसे वसूल सामना. जसा प्रेक्षकांना सामना हवा होता तसा सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एक चेंडू 6 धावा. चेंडू निर्धाव टाकला चर्चा होईल नेव्हिल नावाची. जर षटकार ठोकला तर चर्चा होईल विशालच्या नावाची. एक चेंडू 6 धावा. डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला तेवढा संयम दाखवावा लागेल विशाल लुडवेला. शेवटचा निर्णायक चेंडू. काय घडतंय? सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली. सर्वांचं लक्ष युट्यूबच्या माध्यमातून, स्काय न्यूज टुडे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल. शेवटचा एक चेंडू आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी हा सामना पाहू नका. शेवटचा निर्णायक एक चेंडू 6 धावा. विजयाचं टायटल कोण जिंकेल? चॅम्पियन कोण बनेल? आर्या स्पोर्ट वायरी की महापुरुष रेवतळे? दबाव आणि दबावामध्येच तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. तावून सुलाखून निघावं लागेल. हिरो बनण्याची हीच वेळ आहे. यावेळी फटका निघाला डीप लॉंगअप वरती आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय महापुरुष रेवतळे. चॅम्पियन टायटल जिंकतोय